ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे त्याचा संदर्भ काय आहे? आज आम्ही नगरपंचायत अर्धापूर येथे एक पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी आम्ही अर्ज दिलो, जे की अर्धापूर येथील शहरातील काही भागात नळाला पाणी येत नाही आहे. 28 कोटीची योजना ही 2022मध्ये संपूर्ण कंप्लीट झालेली आहे, परंतु आजही काही कुटुंबांना नळाला पाणी येत नाही. वारंवार ते कुटुंब आणि महिला नगरपंचायतला येऊन तक्रार करत आहेत, तरीही त्यांना आजपर्यंत समाधान झालेलं नाही. त्यांच्याकडून एक साधारण 43 काढताना त्यांच्याकडून घरपट्टी आणि नळपट्टी वसूल केल्यानंतरच 43 येतात, आणि दुसरं जे कोणत्याही इतर कामासाठी 43 लागत असेल तर तेव्हाही जे हे घरपट्टी आणि नळपट्टी नील करा म्हणून सांगतात, परंतु त्या लोकांना आजपर्यंत नळाला पाणी नाही आहे. आज जी महिला आहे त्यांच्या घरापर्यंत आज पाणी जात नाही आहे. ती विधवा महिला आहे, त्याची अपंग मुलं आहेत, परंतु ते आज जे नळाची घरपट्टी भरत आहे, परंतु त्याच्या नळाला पाणी नाही आहे. आज 3 वर्ष उलट तरी पाणी नाही आहे. सदरील 28 कोटीची योजना माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी अर्धापूर शहरासाठी देऊन सुद्धा स्थानिक नेत्याकडून जे हे हलगर्जीपणा, स्थानिक कर्मचारी यांच्याकडून हलगर्जीपणामुळे आजही अर्धापूर शहरातील काही लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पुढे आम्ही दुसरी तक्रार अशी केली की अर्धापूर शहरातून एक अर्धा रस्ता आणि नाली चोरीला गेली आहे. अमृतनगर येथील सत्य हनुमान मंदिरपासून ते सत्य हनुमान मंदिरपर्यंत जे 25 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता, त्याचा शासन परिपत्रक क्रमांक 14/11 असा आहे. तो 14 ऑक्टोबर 2024 रोजी तो परिपत्रक काढून 25 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. सदरील निधीचा वापर जे फक्त अर्धा रस्त्या बांधण्यासाठी वापरण्यात आला, आणि गुत्तेदाराला सांगितल्यास हा कसा काम झाला, आम्ही चांगल्या दर्जाचं काम केलं असल्यामुळे तो आम्ही अर्धा रस्ता बांधला आहे. परंतु नियमाप्रमाणे तो काम सत्य हनुमान मंदिरपर्यंत, कमानीपासून हनुमान मंदिरपर्यंत बांधायचं असताना सोबत लगत नाली बांधायची असताना त्या कामामध्ये त्यांनी तो केलेला नाही आहे. म्हणजे येतं कुठंतरी अपहार झालेला आहे. एवढंच नाही, पुरी जे कॅनलपर्यंत पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. तिथल्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे. चिखल अक्षरशः जिथं व्यापार करणारे वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांना शेतात येण्या जाण्यासाठी जे अमृतनगरच्या समोर ज्यांना त्रास होत आहे, तिथं रस्ता नाही आहे आजपर्यंत. आणि त्या ठिकाणी लहान विद्यार्थी जे शाळेसाठी येतात चिमुकले, जेव्हा चांगले वस्त्र सकाळी शाळेसाठी तयार होऊन जातात शाळेत, तेव्हा त्यांनी जे त्या खड्ड्यात पडून, त्या चिखल्यात पडून त्यांची वस्त्र खराब होत आहे. त्यांच्या आईवडिलांना याचा त्रास होत आहे, आणि जे शिक्षणात सुट्टी शाळेत त्यांना त्याची सुट्टी मारावी लागत आहे. हा जे प्रशासनाचा आणि स्थानिक लोकांचा हलगर्जीपणा आहे. इतकंच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागानं कोट्याधी रुपये DPDC मार्फत आलेला निधी, पालकमंत्र्यांनी दिलेला निधी स्थानिक नेत्यांच्या लेआउटमध्ये तिथं रोड बांधकाम केलं. समतानगर, संत सावतामळी नगर, इंदिरानगर, मदिना नगर, बरकतपुरा, अमृतनगर, अंबाजीनगर आणि इतर बिलाल नगर या ठिकाणी, पाशा कॉलनी या ठिकाणी रस्ते नाही आहेत. वस्ती आहे तिथं रस्ते नाही आहेत. गरीब लोक राहतात तिथं, ते लोक टॅक्स भरतात, तिथं वस्ती नाहीत. परंतु नवीन लेआउट टाकलेल्या लोकांच्या नेत्यांच्या लेआउटमध्ये त्यांनी रस्ते टाकले, CC नाली टाकली, तिथं DP पूल दिले. काय स्थानिक नागरिक टॅक्स देऊन त्यांना जे रोड आणि नाली भेटत नाही आहे. म्हणजे प्रशासन कोणासाठी काम करत आहे हे माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी या स्थानिक पातळीवर पाहिले पाहिजे. आम्ही आपल्या मार्फत श्री अशोक चव्हाण यांनाही विनंती करतो की स्थानिक ठिकाणी सदरील रोड मंजूर झालेले आहे, लोकवस्तीत होत आहे की लेआउटमध्ये होत आहे हेही पाहावं. कोट्यावधी रुपये स्थानिक लोकांच्या स्वतःच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये प्लॉटिंगच्या जागी प्लॉटिंगला चांगला भाव यावा यासाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाचा, पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीचा, आमदाराच्या निधीचा, DPDC निधीचा वापर त्यांच्या लेआउटमध्ये करण्यात आला याची चौकशी झाली पाहिजे. कारण की अर्धापूर येथील स्थानिक रहिवाशांना यांना त्रास होत आहे. अनेक नगर आणि भागात रस्ते नाही आहे. आम्ही यासाठी हे निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमची नगरपंचायत मार्फत एवढीच विनंती होती की स्थानिक आमदार श्रीजया चव्हाण आणि स्थानिक माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती यामार्फत आहे की आपण या ठिकाणी पाहावं, लक्ष केंद्रित करावं की स्थानिक लोकांना रस्ते भेटत आहे का, नाली भेटत आहे की रस्ते दुसरीकडे वळविले जात आहे हे पाहावे.